भरती संदर्भात अतिशय महत्त्वाची माहिती आलेली आहे। तर मित्रांनो, त्या संदर्भात मी तुम्हाला नवीन माहिती देणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा। आणि अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर प्लीज सबस्क्राइब करून घ्या आणि शेजारी घंटेच्या बेल आयकॉनला प्रेस करा। तर बघा, ग्रामसेवक भरती 41,000 उमेदवार प्रतीक्षेत। तर बघा मित्रांनो, ग्रामसेवक, आरोग्यसेवक बघा वेळापत्रक अद्यापही जाहीर झालेलं नाही आहे, ठीक आहे। तर त्या संदर्भात, परीक्षेसंदर्भात मी तुम्हाला महत्त्वाची माहिती या व्हिडिओमध्ये देणार आहे। व्हिडिओ पूर्ण बघा। तर बघा मित्रांनो, आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघू शकता मित्रांनो तुम्ही इथं, ठीक आहे। राज्यातील ग्रामसेवक, आरोग्यसेवक पदांच्या हजारो जागांसाठी लाखो उमेदवारांनी अर्ज भरले आहेत। 3 महिन्यांपासून अधिक काळ उलटला, अद्याप परीक्षेची तारीख जाहीर करण्यात आली नाही। त्यामुळे लाखो जे विद्यार्थी आहेत ते परीक्षेची वाट पाहत आहेत, परीक्षा घ्यावी अशी मागणी शासनाकडे करीत आहेत। लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेचा कोणत्याही क्षणी लागण्याची शक्यता आहे। त्याआधी ग्रामसेवक, आरोग्यसेवक भरती परीक्षा घेऊन करणाऱ्यांची बघा कोणते कोणते पेपर घेणार आहेत। बघा, ग्रामसेवक, आरोग्यसेवक भरती घेऊन करण्याची मागणी होत आहे। देशाच्या स्वातंत्र्य अमृत महोत्सवानिमित्त राज्य शासनाने वर्षभरामध्ये 75,000 शासकीय नोकऱ्यांची घोषणा केली होती। त्यानुसार काही विभागात पदभरती राबवण्यात आली। त्यानुसारच भरती प्रक्रिया ही सुरू आहे। अर्ज भरून 3 महिने लोटले तरी पण परीक्षा तारीख निश्चित झाली नाही, त्यामुळे लवकरात लवकर परीक्षा घेण्याची गरज आहे। राज्यातील 34 जिल्हा परिषदांमध्ये आरोग्यसेवक बघा, कंत्राटी आरोग्यसेवक, ग्रामसेवक, अंगणवाडी पर्यवेक्षिका आदी पदांची जाहिरात काही महिन्यांपूर्वी प्रसिद्ध करण्यात आली होती। त्यासाठी राज्यभरातून लाखो उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत। ते विद्यार्थी परीक्षेची वाट पाहत आहेत। त्यामुळे बघा, महाराष्ट्र शासनाकडून दुर्लक्ष होत आहे या गोष्टींकडे। तर समोर बघू शकता मित्रांनो तुम्ही, मागील वर्षापासून काही विविध प्रक्रिया जी आहेत ते रखडल्या आहेत। ग्रामसेवक, आरोग्यसेवक ही परीक्षा रद्द झाली, मात्र पुन्हा एकदा परीक्षेची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे, परंतु अद्यापही ग्रामसेवक व आरोग्यसेवक इतर काही पदांच्या परीक्षेची वेळापत्रक जाहीर होऊन सुद्धा परीक्षा घेतली नाही। त्यामुळे ही परीक्षा आचारसंहिता लागण्यापूर्वी लवकरात लवकर घ्यावी, असे अनंत लाखो जे विद्यार्थी आहेत त्यांच्यावर अन्याय होणार नाही याची जे परीक्षा त्यांनी नोंद घ्यावी। बघा मित्रांनो, आता जिल्ह्यात अर्जांचा पाऊस। रत्नागिरी जिल्ह्यात बघा, जिल्हा परिषदेच्या 18 पदांच्या 715 जागांसाठी बघा 17,668 जे आहेत तेवढे अर्ज आलेले आहेत, उमेदवारांनी केलेले आहेत। ग्रामसेवक पदासाठी सर्वाधिक म्हणजे 41,000 अर्ज आलेले आहेत 185 जागांसाठी, ठीक आहे। ग्रामसेवक व आरोग्यसेवक भरती प्रक्रिया शासनाने तातडीने पूर्ण करावी। 3 महिन्यांपासून भरती प्रक्रिया रखडली आहे। परीक्षेबाबत सरकारने कोणताही निर्णय घेत नाही, त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे। शासनाने यावर लवकरात लवकर वेळापत्रक जाहीर करावे असे कल्पेश गवाडे आहेत, रत्नागिरी बेरोजगार, त्यांनी तर याचिका दाखल केलेली आहे। तर मित्रांनो बघा, मित्रांनो माहिती दिलेली आहे, ठीक आहे। तर शासनाला ही माहिती दिलेली आहे, लवकरात लवकर आचारसंहिता लागण्यापूर्वी तुम्ही परीक्षा घ्या। तर मित्रांनो, असेच नवनवीन अपडेटिंग व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो, त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि शेजारी घंटेच्या बेल आयकॉनला प्रेस करून ऑल नॉट सिलेक्ट करा। तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती, नवीन अपडेट्स। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र। व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद।